आज मिरकरवाडा टप्पा 2चं भूमिपूजन केलं आहे. तर काय काय या कार्यक्रमामध्ये बघा, आमच्या मिरकरवाड्याच्या टप्पा 2चा विकास या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्वाचा आहे. जवळपास 22 कोटीचा हा टप्पा, ज्याच्यामध्ये ऑक्शन हॉल, कंपाऊंड हॉल, जाळी विणण्याचा एक त्याच्यामध्ये भाग असेल आणि विविध पार्किंग पासून ह्या पूर्ण बंदराचे सक्षमीकरण यासाठी हा निधी वापरण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. त्याची भूमिपूजन आज आदरणीय उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते आता झालेलं आहे. ते काम आम्ही आजपासून सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या 12 महिन्यामध्ये या पूर्ण मिरकरवाड्याच्या ह्या टप्पा 2च्या निमित्ताने आम्ही चेहरा मोहरा बदलणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे. तर खूप कमी वेळामध्ये काम पूर्ण करण्याचं एक टार्गेट आहे. जास्त वेळ घेतला असता तर तुम्ही प्रश्न विचारलाय. कमी वेळ घेतोय तरी आपल्याला अडचण आहे. मधला कुठला भाग असेल मला सांगितलं तर तो मग तेवढे महिने मी घेतो. माझा मुद्दा एवढाच आहे की हा मिरकरवाडा बंदर हा उद्योगाच्या दृष्टिकोनातून, मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचा बंदर आहे. इथे जेव्हा हा बंदर 100% आपल्या कॅपॅसिटीमध्ये काम करायला सुरुवात करेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणामध्ये त्याचा आपल्याला बदल दिसतील. आर्थिक समृद्धी ह्या आजूबाजूच्या भागामध्ये येईल. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. जसं आपण असंख्य देशांचा विकास हा बंदरांचा आधार होत असताना दिसलेला आहे. अन्य राज्यांचा विकास, उदाहरण गुजरात, आंध्र प्रदेश, हा बंदरांच्या आधारावर होत असताना दिसलेला आहे. तसंच आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण तोच मानस आहे की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर बंदरांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. म्हणून वाढवण बंदर असो आणि आता आमचा मिरकरवाडा बंदर असो, असंख्य ह्या बंदरांना 100% त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे डेव्हलप करण्याचा, विकास करण्याचा आमचा मानस आहे. मंत्री म्हणून जबाबदारी आहेतच, पण भाजप पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पण येत आहेत. आपल्याकडे भाजपची सुद्धा जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्याची दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकी रणनीती काय असेल? सर, ह्याला फक्त जोडून घेतो. म्हणजे शिवसेनेनं असं म्हटलंय की आपण एकत्रितरित्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण निवडणुका लढवणार आहोत. भाजपची नेमकी भूमिका काय असते? बघा, एक समजून घ्या. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या दृष्टिकोनातून महत्वाची. शेवटी आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि आम्ही ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना बूथ सक्षम करायला सांगतोय, विविध कार्यक्रम घ्यायला सांगतोय, मग ते उलट असेही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता, पण आम्हाला नेमकं भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही. एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह करतायत. एवढा आग्रह करतायत तर मला सांगितलं, अगर तुम्ही वरिष्ठांना समजवलं नाही तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये आम्ही बंदी करून टाकू. अशा पद्धतीचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्हाला करतायत आता की तुम्ही वरिष्ठांची, प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोला, मुख्यमंत्र्यांशी बोला की कधीतरी आम्ही काय ताकद उभी केली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून हे तुम्हाला दाखवण्याची संधी तरी द्या. असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था एकदा तरी आपण स्वबळावर लढलं पाहिजे. कारण का काय होतं, निधी जेव्हा वाटप होतं तेव्हा आता उदाहरण बघा, तिन्ही आमदारांना 20-20 कोटी दिलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमचे खासदार राणे साहेब 5च कोटी दिलेले आहे. अन्य कुठल्याही पदावर कार्यकर्ते नाही. म्हणून ह्या दृष्टिकोनातून तो त्यांचा निर्णय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून M2M फेरी, ज्याच्यामुळे आज कोकण आणि मुंबईचं अंतर सागरी मार्गातून जवळ येणार आहे. म्हणजे आपण माझगाव टू रत्नागिरी 3 तास, माझगाव टू विजयदुर्ग, सिंधुदुर्ग मध्ये 4.5 तास, अशा पद्धतीचा प्रवास हा येणाऱ्या काही दिवसातच आपण सुरू करणार आहोत. त्याच्यामुळे एक स्टॉप आपल्या रत्नागिरीला उपलब्ध असेल. याच्यामुळे 3 तासामध्ये आपण मुंबईवरून येऊ शकू आणि पुढचा स्टॉप विजयदुर्गला असेल. 150 गाड्या आणि 500 पॅसेंजर अशा पद्धतीची M2M फेरी हे आपण आज लवकरच सुरू करणार आहोत. किती तिकीट दर असणार, दुसरं काय डिटेल लवकरच त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या गोष्टी जाहीर करू. रत्नागिरी शहरात आपण स्टॉप करणार आहात का? आता तो आपण जयगडमध्ये करायचं म्हणायचं. आता ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यानुसार आम्ही जे जवळचा स्टॉप आहे तिथे आम्ही तयारी करतो आहे.
पण आपल्या रत्नागिरीचे टर्मिनल त्याच्यासाठी 214 कोटीची तरतूद आणि खर्च करण्याची तयारी आमची आहे. टेंडर प्रोसेसमध्ये काम आहे. लवकरच तेही टर्मिनल तयार झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये म्हणजे माझा प्रयत्न आहे की पुढच्याच वर्षी रत्नागिरीमध्ये पण ती फेरी थांबेल अशा पद्धतीची आमची तयारी आहे. शहरात म्हणजे भगवती बंदरला सर आपण हो, भगवती बंदरामध्ये तिथे लोकांना गैरसोय कमी होईल आणि उतरल्या गाडीमधून आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतील अशा पद्धतीची सोय करणार आहे. साहेब, रोहित पवार भाजपमध्ये येणार असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केलेला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आश्चर्य काय आहे? ते 2019लाच येणार होते. 2019लाच येणार होते. ते कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात. हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचायला जागा राहणार नाही. ते मनाने भाजपचे आहेत, फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहेत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.